हो, सुरुवातीला. तर सुरुवातीला मी स्वतः दिसले तर मला स्वित्झर्लंड असं गावाचं नाव दिसलं तिथं स्वित्झर्लंडमध्ये दिसले मी. आणि अशी हाफ मिडी वगैरे घातलेली होती, टी-शर्ट घातलेला होता मी, डोक्यामध्ये टोपी वगैरे होती माझ्या. आणि माझ्याबरोबर म्हणजे त्यावेळेस मी अजून कुतूहलाने निरखून बघितलं, तर ती वर्तमान आयुष्यामध्ये माझी पुतणी आहे आता. आणि प्रचंड तिला मी पहिल्या दिवसापासून याच्यात मी सांभाळलेलं आहे तिला ह्या जन्मामध्ये. आणि प्रचंड तिला माझी ओढ आहे, हे आहे म्हणजे ती मला आईच मानते आणि मम्माच म्हणते मला ती. आता ह्यामध्ये आणि प्लीज मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत. फक्त स्टेप बाय स्टेप सांगा. कसे? मी तुम्हाला सांगतो, की मला गाव हो, गावाचं नाव सुरुवातीला जेव्हा आपण लँड होतो म्हणजे तिथं ज्यावेळेस आपण पोहोचतो सुरुवातीला, तर सुरुवातीला मी स्वतः दिसले तर मला स्वित्झर्लंड असं गावाचं नाव दिसलं तिथं स्वित्झर्लंडमध्ये दिसले मी. आणि अशी हाफ मिडी वगैरे घातलेली होती, टी-शर्ट घातलेला होता मी, डोक्यामध्ये टोपी वगैरे होती माझ्या. आणि माझ्याबरोबर एक 7-8 वर्षाची मुलगी होती. अशी ओके. माझ्या हाताला धरून ती होती आणि मी नीट तिला निरखून म्हणजे त्यावेळेस मी अजून कुतूहलाने निरखून बघितलं, तर ती वर्तमान आयुष्यामध्ये माझी पुतणी आहे आता. आणि प्रचंड तिला मी पहिल्या दिवसापासून याच्यात मी सांभाळलेलं आहे तिला ह्या जन्मामध्ये. आणि प्रचंड तिला माझी म्हणजे ओढ आहे, हे आहे म्हणजे ती मला आईच मानते आणि मम्माच म्हणते मला ती. आता ह्यामध्ये तो हे तिथून एवढं निघालो आणि तिथून मी जो रिटर्न झाली, तर मला असं एक गाव-खेडं दिसलं थोडंसं. असं कुठेतरी शेतात वगैरे आम्ही राहतो आहे. आणि तिथं एक अशी बाई दिसली साधारण 60-65 वर्षाची माझी आई होती म्हणजे ती. मोठं कुंकू वगैरे होतं डोळ्यात. परत तिला जेव्हा मी बघितलं तेव्हा सुद्धा मला ही पुतणीच दिसली तिच्यामध्ये सुद्धा मला. तिचेही डोळे मला त्या पुतणीसारखेच दिसले अगदी. ओके. म्हणजे मे बी तो अजून कुठला दुसरा जन्म दिसला मला की काय मला माहिती नाही म्हणजे असं. एकच. आणि ती हां, तर ती आता ह्या जन्माची माझी पुतणी आहे तीच ती दिसली. आणि आमच्या इथे आमचे एक स्नेही आहेत जवळचे. माझा भाऊ जो आहे आता ह्या वर्तमानात, तो म्हणजे वडील माझ्या वडिलांचा चेहरा त्यावेळेस त्याच्याशी रेझोनेट होत होता डोळे माझ्या भावाचा. डोळे बघा, डोळे बघितल्यानंतर फील होतं, की हा माझा भाऊ आहे किंवा फिलिंग्समध्ये येतं. भावना हो, बघा. हो. ते हां, भावनेमध्ये बघा आणि काय-काय तो हां. हो, हो. भाऊच होता तो माझा. आणि म्हणजे वर्तमानात तो भाऊ-बहीण त्यावेळेस हे आहे. आणि त्यात असं दिसलं मला, की मी जसं असं म्हणजे नवरी झालेली आहे, पिवळी साडी वगैरे नेसली आहे, हे आहे. आणि घोड्यावरून नवरदेव आला आहे सफारीमध्ये वगैरे असंही. आणि त्यांचा जेव्हा मी चेहरा बघितला, ते आमच्या खूप क्लोज रिलेशनमध्ये ते आहेत आता. आणि ह्या जन्मातही ते मला दिसले हां, म्हणजे म्हणजे त्यांना बघितलं, की मला एक आपुलकीची किंवा एक जवळीकपणाची अशी भावना दिसली. आणि त्यानंतर तुम्ही म्हणाले, की जेव्हा तुम्ही दुःखात प्रसंगात जा असं, तर ते हे करतानंतर साधारण लग्नाला एक 3-4 महिने होतात आणि माझा मृत्यू दिसला मला तिथे. म्हणजे मी मेले, मी म्हणजे माझा मृत्यू झाला त्या क्षणी ओके. तिथे. हां, हां. हं. मोठ्या याच्यामध्ये ते दिसलं, की तिथं माझा मृत्यू झालेला होता किंवा जीवनात जगण्यात यायचं. तर ते म्हणे, की फक्त लोकांना देण्यासाठी आणि देण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. व्हेरी गुड. मी हां. आणि तशीच किंवा काही तुमच्या हातून काही घडलेलं नाहीये म्हणे आयुष्यात. छान, छान, तसं छान. तुमचं आयुष्य सुखी आहे म्हणजे बुवा. ओके. पॅटर्न ताई तुमचा अनुभव टाकलाच चालेल का YouTubeवरती हा? काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हो, हो. चालेल ना. चालेल, चालेल. चेतना ताई बोला. हां, एक सांगायचं राहिलं, की त्याच्यामध्ये माझ्या म्हणजे ज्या आईचं गावाकडची जी आई होती, मला पण साधारण 2 पॅटर्न दिसले सगळे. 2 हे दिसलं एकदम. एक ती स्वित्झर्लंडमधलं दिसलं आणि एक इकडे. हं, तर तुम्हाला तिथं जी यमुना हां, तिथं माझ्या आईचं नाव यमुना होतं त्या आईचं नाव. आणि विशेष म्हणजे ती मुलगी लहान होती ना माझी पुतणी, तर ती लहानपणी असं 3-4 वर्षाची असताना ती अशी खेळायची माझ्याजवळ आणि मला सांगायची, की माझे खूप गुडघे दुखायचे. मग माझ्या नवऱ्याने यांनी मग मला कुठे आणलं. माझी मुलं खूप त्रास द्यायची मला. ती असं माझं बोलायची. म्हटलं मग मी सहज तिला एक काय नाव होतं तुझं? तर तिने मला त्यावेळेस सांगितलं होतं, की यमुना विपद्र जाधव असं माझं नाव आहे म्हणे. या परफेक्ट, परफेक्ट. तिचं आठवलं. तिने सांगितलं होतं त्यावेळेस. यमुना विपद्र जाधव हे माझं नाव आहे. पूर्ण नाव तिने सांगितलं. लहान मुलांना प्रत्येकाला आपला पूर्वजन्म आठवतोच. हो, 14 तर ती वर्षांच्या 7 हो, 7 तर वर्ष. ती 4 ते 5 साधारण 3-4 वर्षाची होती. तिचं रोजचं पॅटर्न होतं माझ्याजवळ बसली ती खेळायला, की ती म्हणायची म्हणजे मला असं काही सांगत असायची ती.
असं याचं. मग मी खड्ड्यात पडले, मग यांनी मला धरलं, मी उचलून आली. मग माझी मुलं खूप त्रास देत होते. मग ते मुलं रडायला लागले. मग स्वयंपाकच झाला नाही. खरं 4-5 वर्षाची मुलगी एवढं बोलते का? मला तिच्या त्या बोलण्याचं नवल वाटायची त्यावेळेस. आता तुम्हाला त्या गोष्टीच्या आता अनुभव आता तुम्हाला ते पटत असेल ते जे बोलते ते सत्य आहे. हां. आता त्याच्या आता आठवलं मला ते. ती बरोबर म्हणत होती त्यावेळेस. आता परफेक्ट, परफेक्ट, परफेक्ट. ठीक आहे. धन्यवाद. हो. दीपक